नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। सर्वप्रथम मित्रांनो, माझ्या तर्फे तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा आपला गणेश उत्सव तुमचा आनंदाचा जावो आणि भरभराटीचा जावो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरुवात करूया एका आपल्या एकदम मस्तच म्हणजे आपलं बालपण आठवेल असा चित्रपटाचा सिक्वेल येतोय। तुम्हाला अर्थात कळलंच असेल मी कोणत्या चित्रपटाची वार्ता करतोय। मित्रांनो, येतोय हा आपला चित्रपट नवरा माझा नवसाचा 2। तर त्या भाग 2 चा ट्रेलर आलेला आहे। तर अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। गणपती बाप्पा मोरया। बाप्पा, माझ्या मनात काय चालू आहे तू जाणतोस, म्हणूनच मी तुला कौल लावलाय। जर माझं म्हणणं योग्य असेल तर प्लीज तुझा उजवा कौल दे। कसा फेडू मी हा नवस, जसा बाबांनी फेडला होता। सुपारी फुटली, सुपारी फुटली, सुपारी फुटली। का घेताय तुम्ही घटस्फोट? 800 कोटीचे लंबी तयार झालाय, मूर्ती गणपती पडायला न्यायला। गणपती बाप्पा मोरया। डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, अरे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। दरवाजा उघडा हो। अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा, तुझ्या घरच्या संडासाचा दरवाजा नाही। अरे हा बसलेला दिसलाच नाही, हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही। नवसाची मूर्ती आमची, मूर्ती पण नवसाची, हा नवरा पण नवसाचा। फूल नहीं अंगार है, आपला पहिला प्लॅन फेल गेलाय, दुसऱ्या प्लॅन साठी तयार राहा। असे किती प्लॅन आहेत आपल्याकडे? ही गाडी दिल्लीकडे फिरव। काय बोलला रे? नाही नाही नाही, कुले कुले काय घेऊन बसला, हिथं टेकवायची ती तिथं टेकवा की। बघ भावा वाटत तो मोठा मी धाकटा। मूर्ती इथे नाहीये, नाहीये। मूर्ती कुठे गेली? कुठे रे? अरे नीम का पत्ता कड़वा है। आता जास्त बोलला तर एकेकाला चालत्या ट्रेन मधून खाली उतरवीन, अथॉरिटी आहे मला। खूप दुखतंय काय? तुम्ही तो नवस फेडला होता तेव्हा ती आयडिया केली होती तुमच्या वेळेस, पुतळ्याची ती करूया ना। अरे नाही रे, ती भक्ती आणि श्रद्धा सकट सगळ्यांना माहित झाली, ती पुन्हा नाही करता येणार। फक्त भक्ती आणि श्रद्धाला सगळ्यांनाच माहिती झाली आहे तुमची ती आयडिया कशी होती कशी नाही ती। पण सचिनजी, खरंच म्हणजे तुमच्याबद्दल आदर आहेच आम्हाला, पण खरंच ट्रेलर कट अजून चांगला होऊ शकला असता। ती हाईप फील होत नाहीये की भाई एक्साइटमेंट होती ना, जबर एक्साइटमेंट होती, पण ती हाईप क्रिएट होत नाहीये। पण ठीक आहे, ओव्हरऑल चित्रपट आपल्याला माहितीच आहे, नवरा माझा नवसाचा 1 चा हा सिक्वेल आहे। म्हणजे अर्थात भक्ती आणि व्याकीचा हा मुलगा स्वप्नील जोशी त्यांचा रोल दाखवलाय आणि त्यानंतर त्याचं लग्न आय थिंक सो ठरत असेल। हेमाली इंगळेचा जो रोल दाखवलाय त्यामध्ये, आणि त्यानंतर ती एक सुद्धा नवस करते, मे बी स्वप्नील जोशीचं आणि तिचं लग्न होऊ दे म्हणून नवस असेल आणि लग्न ठरत असेल, पण ती नवसाची अट वेगळी अजब गजब होती। तुम्हालाही माहिती आहे, पार्ट 1 मध्ये सुद्धा आपण पाहिलंय की नवसाची अट कशी होती। तर त्यातील आता दुसरी नवसाची अट अशी आहे की मूर्ती ते लोक गणपती पोळ्याला घेऊन चालले आणि बाय ट्रेन चाललेत। म्हणजे एसटीचा विषय तर आता नाहीये, पण आता ट्रेननी प्रवास आहे, काहीतरी वेगळं। तर असा चित्रपट आपला येतोय नवरा माझा नवसाचा 2, आणि त्यामध्ये मे बी प्रिव्हियस मूवी मधले बरेच कॅरेक्टर दिसत आहेत, वैभव मांगले वगैरे आहेत, आणि कॉमेडीमध्ये आता सिद्धार्थ जाधव सुद्धा आलेला आहे, पण त्याच्यामध्ये त्याचा रोल नेमका युवा नेताचा कुठला तरी एका दाखवला आहे। आणि जयवंत वाडकर वगैरे आपले हे जुने ॲक्टर्स तर सगळे आहेतच, पण
तक्रार मला इतकीच आहे की कॉमेडी टायमिंग आहे ना खूप इम्पॉर्टंट असतो अशा मूवीजसाठी. कॉमेडी, कारण कॉमेडी जॉनरचा मूवी आहे पूर्ण. जर टायमिंग चुकला संपला विषय. जाऊ दे, मी आता ट्रेलरवरनं बऱ्याच गोष्टी नाही जज करू शकत. आपण चित्रपट पाहूया. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट मित्रांनो रिलीज होतोय. तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला विसरू नका. नवरा माझा नवसाचा 2. माझ्या मते 13 सप्टेंबरला हा चित्रपट हवा होता, कारण ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती मेकर्सला. गणपतीच्या ह्याच्यामध्येच हाईप क्रिएट झाली असती आणि प्रमोशन पण ऑटोमॅटिकली होऊ शकलं असतं, कारण बरेच लोक आता मुंबई, पुणे इथे आपण गणपती पाहायला जातोच. तर ते जाता जाता तिकडेही चित्रपटाला ऑटोमॅटिकली पाय वळले असते. पण ठीक आहे, आता तो मेकर्सचा डिसिजन होता आणि आय थिंक सो मराठी मूवीजला थिएटर भेटतच नाहीये, तुम्हाला तर माहिती आहे. अहो विक्रमाबद्दल खूप सारी तक्रार आलेली आहे. मे बी हे प्रवीण तरडे सरांपर्यंत गेलं तर खूप बरं होईल व्हिडिओ. की अशी तक्रार आली आहे की खूप लोकांनी तिकीट बुक केलेले होते पण तिथे गेल्यावर ते शो कॅन्सल झालेत. तो हिंदीमधला असून दे किंवा मराठीमधला असून दे, असे खूप सारे सीन्स झाले आहेत. थिएटर मालक कधी सुधारणार आहेत देव जाणे. फक्त धंदा करायला बसले आहेत. सो ओव्हरऑल मित्रांनो, असा होता आपल्या नवरा माझा नवसाचा 2 ट्रेलरचा रिव्ह्यू. तुम्हाला माझा व्हिडिओ आणि ट्रेलर कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण चॅनलमध्ये. तोपर्यंत चांग भलं.